पैठणच्या नाथषष्ठी निमित्तानं नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे गोदावरी नदी पात्रातील पाणी कमी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नदीचं पात्र मोठ्या प्रमाणामध्ये उघडं पडलेलं आहे। त्यामुळे सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो महिला पुरुष दररोज राखेतल्या मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी गर्दी झालेली आहे। चाळणी घेऊन नदीपात्रामध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळते। गोदापात्रात राखेतल्या सोन्याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने आलेले आहेत। आपण पाहतोय चाळणी घेऊन हे सगळेच जण या ठिकाणी सोनं शोधताना दिसतायत। तर नदीपात्रामध्ये हातात चाळण्या टोपल्या घेऊन हे नागरिक या ठिकाणी उतरतात आणि हे चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। नदीच्या तीरावर दशक्रिया विधी घाट आहे, तिथं दररोज दशक्रिया विधी पार पडतात। विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदीपात्रामध्ये विसर्जित केले जातं। यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू गाळात सापडतात। त्यामुळे अनेक जण या ठिकाणी सोनं शोधतात। काहींना अंगठ्या, मंगळसूत्रांचे मणी, चांदीचे दागिने अशा वस्तू सापडल्याची माहिती आहे। त्यामुळे इथले स्थानिक लोक पात्राचं पाणी कमी झालं की या वस्तू शोधण्यासाठी गर्दी करतात।